जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे परत एकदा कडकडीत. मित्रांनो, आपण नेहमी ऐकतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो. त्याचं उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माता रमाई. बाबासाहेबांनी अनेक लढाया जिंकल्या, अनेक गोष्टींसाठी संघर्ष केला, परंतु त्या संघर्षामागे रमाईचा तेवढा मोठा त्याग होता. म्हणूनच तिला त्याग मूर्ती आपण म्हणतो. तुम्हाला माहित असेल, माता रमाईला क्षयरोग, टीबी झाला होता. शेवटच्या घटका जेव्हा माता रमाईला महामानव बाबासाहेबांची गरज होती, तेव्हा बाबासाहेब माता रमाईला वेळ देऊ शकत नव्हते. तेव्हा माता रमाई बाबासाहेबांना म्हटली, अहो धनी, तुम्ही एवढं समाजासाठी एवढं कार्य करता, पण मला आता या क्षणाला तुमची गरज आहे. मला तुम्ही माझ्या जवळ पाहिजे, तुम्ही माझे डॉक्टर आहात. त्यावेळेस बाबासाहेब म्हटले की रामू, तुला जो आजार झालाय त्याचे हजारो डॉक्टर आहेत, परंतु आपल्या समाजाला जो आजार झालाय त्याचा मी एकमेव डॉक्टर आहे. म्हणून मला समाज कार्यासाठी जावं लागेल. केवढा मोठा तो त्याग त्या माता रमाईचा होता, केवढा मोठा त्याग माझ्या बाबासाहेबांचा होता. पाठोपाठ त्यांच्या घरामध्ये तुम्ही बाबासाहेबांचा जर का त्यांची जीवनी, त्यांचं पुस्तक, त्यांची सिरियल मागे स्टार प्रवाहावरती येऊन गेली, तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला समजेल की बाबासाहेबांनी काही वर्षातच कितीतरी मृत्यू पाहिले आपल्या घरात. सर्वप्रथम जन्मताच त्यांची आई वारली, त्यानंतर पुढे रामजी बाबा गेले, मीरा आत्या गेली, त्यांचा भाऊ गेला, त्यांची मुलं गेली. एवढं सगळं दुःख सहन करून पण बाबासाहेब थांबले नाही, डगमगले नाही. आणि आज आपण बघतो आपल्या आयुष्यात छोटंसं काहीतरी प्रॉब्लेम आला की आपण लगेच खचून जातो, थांबून जातो. कोणीतरी आपल्याला उपेक्षेने काही दोन शब्द बोलले किंवा काहीतरी असं छोट्या मोठ्या कारणांमुळे आपण हिंमत हारून जातो. आपल्या समोर, आपल्या डोळ्यांसमोर महामानवाचा हा आदर्श असला पाहिजे, आणि हा आदर्श जर का आपल्या समोर असला तर आपण मोठमोठ्या संकटांना सुद्धा मात देऊ शकतो. तर पुन्हा एकदा आपण वळूया पुढील भीमगीताकडे. लहान मुलगा आहे, 5 डिग्रीचं नाव सांगू शकतो का मला बाबासाहेबांनी? ये लवकर पटकन स्टेजवरती. किती डिग्र्या घेतल्या बाबासाहेबांनी? किती तुला माहिती आहे? नाही बाळा, अभ्यास कर. डॉक्टर आणि इंजिनियर. बघा कसं आहे, आज आपण सांगतो पण आपल्याला त्या मागचा अभ्यास असला पाहिजे. बाबासाहेबांनी 32 डिग्र्या घेतल्या, त्यामध्ये सगळ्याच डिग्री आपल्याला माहीत नसतात, पण निदान मोजक्या डिग्री आपल्याला माहीत असल्या पाहिजे. BA, MA, MPhil, PhD, BA, MA इकॉनॉमिक्स, MA इन पॉलिटिक्स, MA इन हिस्ट्री, MA इन बरेच आहेत, मला पण तेवढे आठवत नाहीयेत. परंतु 32 डिग्र्या, सगळ्यात मोठी डिग्री बार एट लॉ, म्हणजे बॅरिस्टर ऑफ लॉ. तर आपण निदान 1 डिग्री तरी घेतली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी म्हटलेलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून शिक्षण खूप महत्वाचं आहे. तर आपल्या मुलाबाळांना आपण निदान ग्रॅज्युएट तरी करावं, आणि ते जर का ग्रॅज्युएटपेक्षा त्यांची स्व इच्छेने आणखी जास्त शिकले तर आपल्यासाठी ते फायद्याचंच आहे. जोरदार टाळी या बाळासाठी. तो स्टेजवरती आला त्याने ऍक्च्युली तिथे यायची हिंमत तरी दाखवली. हरकत नाहीये. तर पुन्हा एकदा आपण बोलूया लावणी या नृत्यात. लाडाची ग बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची जराशी पिकली ओझान वाकली जराशी पिकली ओझान वाकली आहे अवघड झाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची गावची पोरं टवाळखोर गावची पोरं ही टवाळखोर मारून कडा गावती घर पैज लावती पाडायची पैज लावती पाडायची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची अंगाला झोंबे गरगर वारा अंगाला झोंबे गरगर वारा लाजरी टाकून पाऊस धारा कळही कशी मी काढायची कळही कशी मी काढायची बाई मी लाडाची ग बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची जराशी पिकली ओझान वाकली जराशी पिकली ओझान वाकली आहे मी अवघड झाडाची बाई मी लाडाची ग लाडाची 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 पाडाची 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 लाडाची पाडाची लाडाची लाडाची पाडाची लाडाची पाडाची पाडाची लाडाची पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची लाडाची पाडाची लाडाची पाडाची पाडाची लाडाची पाडाची पाडाची लाडाची 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 पाडाची लाडाची पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची वा वा, अतिशय बहारदार. तर पुन्हा एकदा वळूयात भीमगीतांकडे. आणि आता तुम्हाला ज्यांना कुणाला भीमगीतावरती ताल धरायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी डान्स करू शकतात. तर ते गाणं आरव विराट शिराळ यांच्याकडून 200 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद. तर पुन्हा एकदा भीमगीतांकडे आपण वळतो.
राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. तू कुळाचं भिकारी आता आली भरदारी, या माडीच गाडीत आबा शंकर मलारी. तू कुळाचं भिकारी आता आली भरदारी, या माडीच गाडीत आबा शंकर मलारी. जत्रा उरुस करतोस तुझ्या खेड्यात वाडीला, जत्रा उरुस करतोस तुझ्या खेड्यात वाडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. तुला भीमान माणूस केला तुझ्यासाठी समवेतील, नको विसरू भीमाचे मोल, पूर्ण करवण जय भीम बोल. तुला भीमान माणूस केला तुझ्यासाठी समवेतील, नको विसरू भीमाचे मोल, पूर्ण करवण जय भीम बोल. भीम कार्यच जानराव कधी वेळ न दौडीला, भीम कार्यच जानराव कधी वेळ न दौडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. राजा राणीच्या जोडीला पाच मजली वाडीला, राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला. आहे कोणाचं, आहे कोणाचं, आहे कोणाचं, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. ए बे, मागे बसलेली मंडळी, आवाज येतोय का सगळ्यांना? मजा येते ना? धन्यवाद. अतिशय बहारदार हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. लावणी सोबत प्रबोधनाचा, भीमगीतांचा आपण आनंद या ठिकाणी घेत आहोत. तर या ठिकाणी या भीम जयंतीसाठी शुभेच्छा द्यायला मी काही कलाकार आणले तुमच्यासाठी. तर ते नेते अभिनेत्यांच्या आवाजात शुभेच्छा देईल. अपेक्षा की तुम्हाला आवडेल. राजकारण्यांचे आवाज चालतील ना साहेब? सर्वप्रथम सन्माननीय मोदी साहेब या भीमगीतासाठी, या भीम जयंतीसाठी शुभेच्छा देतील त्यांच्या आवाजामध्ये. प्रथमतः तर मी यांचं ओळख करून देतो. माझे खूप चांगले परममित्र विलास भाऊ, म्हणजे यांच्याबद्दल सांगण्यासारखं की म्हणतात ना, आपल्या विदर्भाची खानदेशी शान आहे. आणि यांना भेटायला असे लोक कुठून कुठून येतात. पण आज आपल्यासाठी ते जे आलेत माझ्या एका शब्दावर, त्यासाठी खूप खूप मी त्यांचा आभारी आहे. कारण की तुम्हाला सांगतो, ही मराठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी या शो मध्ये त्यांनी काम केलेलं आहे.
स्टार प्रवाह, छत्रीवाली, सोनी मराठी, जिजामाता, कलश मराठी, राधाप्रेम रंगली, जी जुवा, अरे या एक मंतरलेले, तसंच सोनी मराठी, आनंदी हे जग सारे, आणि तसेच तुम्हाला अवॉर्ड सांगतो म्हणजे जे आहे ते त्यांच्याचं नाव घेतलं तर बरीच दिवस होऊन जाईल म्हणजे आपला कार्यक्रम करत आहे. उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून पुरस्कार त्यांना 2021 ला आलेला आहे. तर जरा एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे त्यांच्यासाठी. आज माझ्या कार्यक्रमासाठी ते आले. अहिरणी गौरव पुरस्कार 2025 हाही त्यांच्याकडे आहे. भारतीय प्रतिभा गौरव सन्मान 2024 नॅशनल अवॉर्ड त्या बात. तसेच खानदेश कलाकार राज्यस्तरीय पुरस्कार, तसेच खानदेश गौरव पुरस्कार 2026, दादासाहेब फाळके बेस्ट कॉमेडियन अवॉर्ड 2025 हा यांचा मान आहे. तो का आहे ते तुम्हाला आता 10 मिनिटात कळेलच. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की एका शब्दावर माझ्यासाठी आला त्यासाठी मी त्याचा खरंच आभारी आहे. थँक्यू भाई गुलाब. धन्यवाद. आम्ही बरीच वर्ष म्हणजे एकमेकांच्या संपर्कात आहोत पण डेट मिळत नाही. जास्तीत जास्त कार्यक्रम नाशिक पुणे माझ्या खानदेश भागासाठी करतो. तर दादांनी परिचय दिला तुझी वाढत होती मध्ये सांगू ना ते विलास भाऊ आज आपल्यात राहिले नाही एवढा मोठा परिचय. तर मोठ्या मोठ्या सिरियल्समध्ये मी छोटे छोटे रोल केले जसे की झी मराठीवरती छत्रपती संभाजी महाराजांची मालिका आली ती डॉक्टर अमोल कोल्हेंची त्यात मी रोल केला आहे. तर मला बघून लोक कन्फ्यूज होऊन जातात. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये जातो तेव्हा यार तुला कुठेतरी बघितलं आम्ही बघितलं आठवती डोक्यावरती मेंदूवरती जोर देतात. मला सांगावं लागतं की तुम्ही झी मराठीवरती मला छत्रपती संभाजी मालिकेत बघितलं असेल नाही तिथे मी कुठे मग स्टार प्रवाहावरती छत्रीवाली मालिका आली त्याच्यात बघितलं असेल. एखाद्या कार्यक्रमात बघितलं असेल अँकरिंग करताना क्राईम पेट्रोल मध्ये बघितलं असेल तिथे बघितलं आठवत नाही. हा आठवलं परवा आधार कार्ड केला मी तिथे उभा होता ना ऍड्रेस अपडेट करायला लागलो पार्ट अपडेट. तर मी क्राईम पेट्रोल मध्ये 100 पेक्षा जास्त एपिसोड केले आहेत. क्राईम पेट्रोल तुम्ही बघितलं असेल त्या 100 पैकी 99 एपिसोड मध्ये मी डेड बॉडीचा रोल केला. किती जणांना जोक समजला मला माहित नाही. 100 पेक्षा जास्त एपिसोड केले क्राईम पेट्रोलचे त्याच्यापैकी 99 एपिसोड मध्ये मी डेड बॉडीचा रोल केलेला आहे. इट्स पार्ट ऑफ जोक. तर मोठ्या मोठ्या सिरियल मध्ये छोटे छोटे रोल केलेले आहेत आणि अनेक कलाकारांचे आवाज मी सादर करतो इथे सादर करतोय. सन्माननीय माननीय पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी साहेब हे नॉन पॉलिटिकल असेल फक्त जयंतीनिमित्त शुभेच्छा देत आहेत. त्यांचा आवाज तुम्हाला आवडला तर तुमच्या कानात मित्रों साथियों मेरे प्यारे भाइयों बहन आज नाला सोपारा में महामानव परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर भीमराव अंबेडकर जी के 135वीं जयंती मनाई जा रही है. बहुत ही अच्छा लग रहा है. यहाँ पर सारा समाज महापुरुष को अभिवादन करने के लिए इकट्ठा हुआ है. और बाबा साहब जी ने कहा है शिक्षित बनो पढ़ो संगठित हो जाओ. इसी तरह हमारा समाज संगठित होता रहे और देश में प्रगति. पुढील आवाज सन्मान्य केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले सर. जय बोलो जय. पर नाला सोपारा में हमारा जो कार्यक्रम हो रहा है परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी 135वीं जयंती आज मनाई जा रही. बहुत अच्छा लग रहा है और सभी को मैं जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. और हमारा समाज ऐसे उत्तरोत्तर प्रगति करते रहे यही मैं देश करे. धन्यवाद. पुढचा आवाज ज्यांचा मी शिष्य आहे जॉनी लिव्हर साहेब. बाबा मेरे छोटे छोटे बच्चे हैं. एक का नाम है राजू खाता है काजू रहता दुकान के बाजू लेकिन आज हो गया है भीम जयंती के प्रोग्राम में वहां पे बाबा साहब के कानों की चर्चा हो रही. बाबा थैंक यू.
त्यानंतर नाना पाटेकर साहेब. भगवान का देव सब कुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है, बस कमी है तो आप लोगों के साथ महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को उनकी 135वीं जयंती के अवसर पर मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। जय हिंद, जय भीम, जय हिंद, जय जय महाराष्ट्र। इनके बाद आ गए अनिल कपूर. अरे क्या बोल रहे पब्लिक, वैसे नासिक हो, बम्बई हो, या हो नाला सोपारा, या की पब्लिक एक आवाज ज्या ठिकाणी मी जात असतो त्या आवाजाची नेहमी फरमाईश होते. थोडं अवांतर होतं, चालेल ना? सन्माननीय हरिभक्त पारायणकर इंदुरीकर महाराज. महाराष्ट्रामध्ये मोस्टली 1-2 कलाकार असतील ते महाराजांचा आवाज सादर करतात. कारण इंदुरीकर महाराज हे आपल्या कीर्तनातून जास्तीत जास्त समाज प्रबोधन करण्याचं काम करतात. पण बऱ्याच लोकांना ते टोचतं कारण ते खरे बोलतात म्हणून. इंदुरीकर महाराजांची स्टाईल तुमच्यासमोर सादर करतो. अरे भांगरी भोंगरी प्रेम करू नका. प्रेम करतात त्याला क्वालिटी पाहिजे, तर्रा पाहिजे. कुठला शेंबड्या प्रेम करतोय? मुलगी ग्रॅज्युएट, मुलगा गवंड्याकडे कामाला. फुले गुलाब का अरे आग लावतात फुला. दोनों तुझ्या मार भरोसा नाही काय, तुझ्या बापाचाच नाही तुझं काय. काही वाड्यावर या भाड्याच्या घरात राहतून बाईला बोलतो वाड्यावर, तुला फिरवीन माझ्या गाडीवर. अरे भाड्या पेट्रोल 20 रुपयाचं पेट्रोल टाकीतो, बटन दाबलं की गाडी कॅन. मुलगी पाहायला जातो मुलगा, 20 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा घालतो. मुलगी पाहायला गेल्यावर पोह्याचा कार्यक्रम. आजकाल कांदे महाग झाले त्यामुळे पोह्यामध्ये कांदे पोहे नाही ते वांदे पोहे झाले. मुलगी पाहायला गेल्यावर मुलीची आई मुलाला बघते म्हणते बाई 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 हा तर मले पाहायला आलता. एवढं वय मुलाचं झालेलं असतं. आधी बालविवाह व्हायचे, आता टालविवाह होतात. ज्यांनी लव्ह मॅरेज केलं दरवाजे लावून भांडणे का, दरवाजे लावून भांडणे का शिकाय. आणि ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यातल्या काहींच्या निघून गेल्या. महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली. नीट ऐका, महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली, काही दिवसांची पळाली. तो महाराजांकडे पडत आला, महाराज मी तुमचं कीर्तन ऐकून काळी केली म्हणजे ती पळाली. महाराज म्हटले मी आता रंगाची गॅरंटी देऊ का बायको? तुझं तू बघ बाबा, 15 दिवस झाले तर माझीच सापडत. धन्यवाद. अपेक्षा आहे की तुमचं थोडंफार मनोरंजन करू शकलं असेल, कारण हा प्रबोधनाचा मंच आहे, पण थोडंसं मनोरंजन सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा वळूया आपण पुढील गीताकडे. हा, तुमची कोणती फरमाईश आहे का? एखादा ऍक्टरचा आवड कोणाला आहे? एकच, 1-2. हा, दादा कोणते? अरे माला, अरे बंड्या घोड्याच्या माला बाबासाहेबांची जयंती इथे साजरी होते नाला ढोपारामध्ये. आणि मगाशी आजींनी शिट्टी मारली, एकदम कडक आवाज आला होता. अशा आपल्या बाबासाहेबांच्या या वाघिणी आहेत बाबा, यांच्या मनगटामध्ये अशी ताकद आहे, चांगल्यांना लोंबडवून टाकते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्वतःसाठी. लाजा वाटल्या पाहिजे. बाबासाहेबांची जयंती साजरी करतात आणि आपण सगळे एकत्र येतो. कोण म्हणतं जयंती फक्त नाचून आणि वाचून साजरी करायची? अरे आम्ही नाचून आणि वाचून दोन्ही साजरी. या तुम्ही. धन्यवाद. तर वळूया पुन्हा एकदा पुढील गीताकडे. धन्यवाद. जेवढ्या वेळात वेळ काढून माणूस कल्याण कल्याण दादरला दादर वगैरे त्याच्याकडे जोरदार दादर दिला सगळं. तरी गाणं घेतोय, तुम्हाला नक्कीच आवडेल. बाकी कोण विद्रोही असतील तरी चालेल, त्याला प्रॉब्लेम नाही.
1500च्या नोटावर तुझा गांधी आहे रे. 1500च्या नोटावर तुझा गांधी आहे रे. तुझ्या गांधीचा जीवनदाता माझा भीमराव आहे रे. तुझ्या गांधीचा जीवनदाता माझा भीमराव आहे रे. तुझ्या गांधीचा जीवनदाता माझा भीमराव आहे रे. 1500च्या नोटावर तुझा गांधी आहे रे. 1500च्या नोटावर तुझा गांधी आहे रे. आता का म्हणायचं? कारण की ज्यावेळेस बाबासाहेबांनी संविधान दिलं त्यावेळेस गांधीजी असे म्हणत होते की श्रीमंत लोकांना 2 मतांचे अधिकार द्या आणि जे दलित वर्ग आहे पिछड़े हुए हैं उनको 1 वोट का अधिकार दीजिए. माझे बाबासाहेब म्हणाले तुम्ही या जो हा एवढा मोठा जो लाईटीचा खांब आहे तिथे मला लटकवलं तरी पण सगळ्यांना सुवर्णांना सगळ्यांना पूर्ण भारतीयांना एकाच नदीचा हाताचा अधिकार असेल. म्हणजे ही जी धमक आहे ती आम्हाला बाबासाहेबांनी दिली. म्हणून म्हणतात ना 1500च्या नोटावर तुझा गांधी आहे रे. 1500च्या नोटावर तुझा गांधी आहे रे. तुझ्या गांधीचा जीवनदाता माझा भीमराव 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 आहे रे. माझी भीमाची जनता भोळे आता झाली शक्तिशाली. माझी भीमाची जनता भोळे आता झाली शक्तिशाली. भीमरायाची जयंती आली कोरणी निळीती झाली. कोरणी निळीती झाली. कोरणी निळीती झाली. कोरणी निळीती झाली. तुझे जाग पुढे तुझा ब्राह्मण आहे. तुझे जाग पुढे तुझा ब्राह्मण आहे. बरोबर ना? पूजेला ब्राह्मणच असतो. म्हणून काय म्हणतात की काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर. काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर गांधीजी जगले मजेत तरी तेच नव्हतं मुखड्यावर. आमचा भीमराव महान ज्ञान सूर्य झाला. आमचा भीमराव महान ज्ञान सूर्य झाला. पावाचे का तिकडे. माझी भीमाची जनता भोळे आता झाली शक्तिशाली. माझ्या भीमाची जनता भोळे आता झाली शक्तिशाली. भीमरायाची जयंती आली कोरणी निळेती झाली. कोरणी निळेती झाली. कोरणी निळेती झाली. तुझे जाग पुढे तुझा ब्राह्मण आहे रे. तुझे जाग पुढे तुझा ब्राह्मण आहे रे. त्या ब्राह्मणाचा जावई माझा भीमराव 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 आहे रे. 1500च्या नोटावर तुझा गांधी आहे रे. 1500च्या नोटावर तुझा गांधी आहे रे. त्या गांधीचा जीवनदाता माझा भीमराव आहे रे. त्या गांधीचा जीवनदाता माझा भीमराव आहे रे. गांधीचा जीवनदाता माझा भीमराव आहे रे. त्या गांधीचा जीवनदाता माझा भीमराव आहे रे.
काळ्या रामाचा दरवाजा मोठा आता साऱ्यांनी जागून उठा, काळ्या रामाचा दरवाजा मोठा आता साऱ्यांनी जागून उठा. या गीतासाठी धम्मेश कमलाकर शेलार, राजू कमलाकर शेलार, शशांक मिलिंद जाधव या दादांकडून 501 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद. तुमच्याकडून जे बक्षीस असेल येत आहे त्याबद्दल आभारी आहोत. कारण की म्हणतात ना, या नोटीला बघून असं वाटतं कधी कधी ते इन्हीं के बदौलत ये भीम वाले आकाश की बुलंदियों को चूम रहे थे. इन्हीं के बदौलत ये जय भीम वाले आकाश की बुलंदियों को चूम रहे हैं. और मेरे भीम जी के नाम की वजह से ये लोग अपने लोग भीम के लोग गांधी जी को लेके घूम रहे हैं. माझी भीमाची झंडा भोळे आता झाली या शक्तिशाली, माझ्या भीमाची झंडा भोळे आता झाली या शक्तिशाली. भीमरायाची जयंती आली कोरडीली दिसाली, कोरडीली दिसाली, कोरडीली दिसाली, कोरडीली दिसाली. काळ्या धामाच्या दरम्यान तुझा काम आहे रे, काळ्या मंदिरी तो तुझा राम आहे रे. काळ्या मंदिरी तो तुझा राम आहे रे. सध्या तरी फॅड खूपच वाढलेलं आहे की काळ्या मंदिरी तो तुझा राम आहे रे, पण त्याचा दरवाजा तोडणारा माझा भीमराव आहे. त्याचा दरवाजा तोडणारा माझा भीमराव आहे. त्याचा दरवाजा तोडणारा माझा भीमराव आहे रे. त्याचा दरवाजा तोडणारा माझा भीमराव आहे रे. दरबारच्या नोटावर तुझा गांधी आहे रे. दरबारच्या नोटावर तुझा गांधी आहे रे. त्या गांधीचा जिवंताचा माझा भीमराव 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 आहे रे. त्या गांधीचा माझा भीमराव आहे रे. वा वा वा, जोरदार टाळ्या. धम्मेशजी कमलाकर शेलार, राजू कमलाकर शेलार आणि शशांक मिलिंद जाधव या तिघांकडून या गीतासाठी 501 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. आपलं सर्वांचं मंडळ आभारी आहे. धन्यवाद. तर आपण ऐकलं, गांधीचा जीवनदाता माझा भीमराव आहे. गांधी हजारावर आणि म्हणे तुमचा बाबासाहेब 1 रुपयावर. मी म्हटलं बरंच झालं, माझा बाबासाहेब 1 रुपयावर आहे. कारण बाबासाहेब जर 1500 वर असते तर आम्हाला पण असं वाटलं असतं की 500 1000च्या नोटावर जर का बाबासाहेब असते तर आपल्याला कुठेतरी असं वाटलं असतं मनाला. कारण गांधी घेऊन आपण कुठेही जातो, काही करतो. गांधी घ्या, दारू द्या. गांधी घ्या, मटण द्या. गांधी घ्या, काही करा आणि काही घ्या. पण बाबासाहेब 1 रुपयावर आहे. माणूस मेल्यानंतर 1 रुपयाचं नाणं त्या माणसाच्या कपाळावर आपण लावतो. त्याला भारताचं नागरिकत्व बहाल आपण करत असतो. आणि बाबासाहेबांनी शेवटपर्यंत एकच वाक्य अंतिम ठेवलं होतं, मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे. म्हणून मी म्हटलं की बरं झालं माझा बाबासाहेब 1 रुपयावर आहे. तुम्हाला माहित असेल बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. एकदा विदेशातील एक पथक आपल्या भारतात आलं होतं आणि ते सर्वप्रथम ते पथक गेलं महात्मा गांधीजींच्या बंगल्यावरती. तेव्हा महात्मा गांधीजींच्या बंगल्याबाहेर काही लोक होते. त्यांनी सांगितलं की आता गांधीजींच्या विश्रामाची वेळ झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला गांधीजी सकाळी भेटतील, तर तुम्ही सकाळ झाल्यावर या, पहाट झाल्यावर या. परंतु तेच पथक थोड्या वेळाने बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यावर गेले, घराकडे गेले. तेव्हा बाबासाहेब एकटे अभ्यास करत बसले होते. तर ते बघून चक्रावले आणि बाबासाहेबांना त्यांनी विचारलं, अहो म्हणे तुम्ही एवढ्या रात्रीपर्यंत का जागताय? गांधीजी तर झोपून गेले, तुम्ही का जागताय? त्यावर बाबासाहेब म्हटले,
गांधीजी याच्यासाठी जपून गेले की त्यांचा समाज जो आहे तो जागृत आहे. माझा समाज झोपलेला आहे, म्हणून मला त्यांना झोपेतून उठवण्यासाठी मला जागं राहणं फार गरजेचं आहे. तर हा असा प्रसंग आहे आणि खरोखर गांधीजींचा जीवनदाता बाबासाहेब आहे. कारण कस्तुरबा गांधी बाबासाहेब आंबेडकरांकडे गेल्या नसत्या तर बाबासाहेबांनी ते पोषण मागे घेतलं नसतं आणि त्या गोष्टीला मंजुरी दिली नसती. तर पुन्हा एकदा आपण वळूयात पुढील गीताकडे. धन्यवाद. वळखीन वळख तुम्हीच घडले मध्येच बोलून घ्यायच्या. वळखीन वळख तुम्हीच घडले मध्येच बोलून घ्यायच्या. अहो आबा जरा सरकून बसा तुम्हीच्या, जरा सरकून बसा तुम्हीच्या. हात चोळीत चाललंय कुठं, जरा सरकून बसा तुम्हीच्या. हात चोळीत चाललंय कुठं. वळखीन वळख तुम्हीच घडले मध्येच बोलून घ्यायच्या. वळखीन वळख तुम्हीच घडले मध्येच बोलून घ्यायच्या. अहो आबा जरा सरकून बसा तुम्हीच्या, जरा सरकून बसा तुम्हीच्या. हात चोळीत चाललंय कुठं, जरा सरकून बसा तुम्हीच्या. हात चोळीत चाललंय कुठं. वायदा बिळाबी कशाला करता गोंडा गोंड कामाचा पुरता. अहो वायदा बिळाबी कशाला करता गोंडा गोंड कामाचा पुरता. बळबळत नको ते धरता बलरामात जबरीन धरता. बळबळत नको ते धरता बलरामात जबरीन फिरता. अब्रोच जिंकणार जीवाला पोकळाला लागत किरणाला पाहता. अब्रोच जिंकणार जीवाला पोकळाला लागत किरणाला पाहता. हाताला लागत किरणाला पाहता. अहो लागत किरणाला पाहता. अहो आबा जरा सरकून बसा तुम्हीच्या, जरा सरकून बसा तुम्हीच्या. तुमचं बाजूची माझी विचार, जरा सरकून बसा तुम्हीच्या. तुमचं बाजूची माझी विचार. वयोमानाचा हिशोब ठेवा, वयोमानात पडेल सेवा. वयोमानाचा हिशोब ठेवा, वयोमानात पडेल सेवा. तिला मर्जीने घोषाला घ्यावा, तेवढं पचल तेवढंच खावा. तिला मर्जीने घोषाला घ्यावा, तेवढं पचल तेवढंच खावा. एरडीचं नगर मस्तीत कुमार दोघांची पडली गाठ. एरडीचं नगर मस्तीत कुमार दोघांची पडली गाठ. आता दोघांची पडली गाठ. अहो दोघांची पडली गाठ. अहो आबा इथे एवढे आबा बसले. आमची जी डान्स करते आहे ती आवडते ना नाचते ते तुमच्यासाठी करते. तुमचा रिस्पॉन्स असा काय आहे मग? आबा आबा कोण आहेत की नाही इथे? आबा सगळे एकदम शांत थंड झालेले आहेत. अनिकेत आबा कुठे गेले? बघा इथे रिस्पॉन्स असा आला की नाही त्यांच्या बायका पण बसतात म्हणून सगळे आबा एकदम शांत. अहो मावशी मावशा कोण आहेत त्या नाचणार आहेत आमच्या बरोबर? हो अहो आबा जरा सरकून बसा की जरा
गोविंदा आला रे आला जरा मस्तीचा बालगुवाला. अरे 1 2 3 4 आठवळ गावातली पोर हुशार. आठवळ गावातली पोर हुशार. गोविंदा आला रे आला जरा मस्तीचा बालगुवाला. गोविंदा आला रे आला जरा मस्तीचा बालगुवाला. अहो आबा जरा हात चोळीत चाललंय कुठं जरा सरकून बसा कुठं हात चोळीत चाललंय कुठं ओळखीन वळण तुम्हीच काढलंय मजाक बोलून भेटा ओळखीन वळण तुम्हीच काढलंय मजाक बोलून भेटा अहो आबा जरा सरकून बसा कुठं जरा सरकून बसा कुठं हात चोळीत चाललंय कुठं जरा सरकून बसा कुठं हात चोळीत चाललंय कुठं जरा सरकून बसा कुठं हात चोळीत चाललंय बहारदार लावणीसाठी राजू कमलाकर शेलार, धम्मेश कमलाकर शेलार, शशांक मिलिंद जाधव आणि अजय सुधाकर गायकवाड चौघांकडून 500 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या लक्षात घ्या कसं असतं की आपण कार्यक्रम बरेच बघतो. इंडियन आयडल आहे, हे आहे, ते आहे. पूर्ण भारतात, माझ्या मते पूर्ण जगात एकमेव असा माणूस आहे ज्याची जयंती 3 मे पासून चालू होते ते जून पर्यंत चालू होते. म्हणजे 3 महिने ज्याची जयंती चालू असते तो एकमेव माणूस आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हो फेल नाही. एवढं एवढं उठून एवढं आवाज आला पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला बघू अजून थोडा काढू थोडा जेवढा वाटत. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व लोकनायका. मोरल्या रूढीच्या परंपरा गायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व लोकनायका. मोरल्या परंपरा गायका. विभन तुझे अमाज प्रेरणा, काही दिशा तुझेच गर्जना. असं का बोलायचं? ज्ञान से अपनी सुन को जला दिया, हमें इंसान बना के इंसान से मिला दिया. इस देश के नेता तो बहुत थे, मेरे एक अम्बेडकर ने पूरा हिंदुस्तान हिला दिया, पूरा हिंदुस्तान हिला दिया. भीमराया भीमराया भारताचा माया भीमराया 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 भारताचा माया भीमराया. क्रांती सूर्य तू, शिल्पकार
तू भारताचा भूतत्व भोगनायका मोडूया रोडी डांबरपराधिक सुसफल न्यायदायका शिव तुझे आस प्रेरणा काही दिशा तुझे गर्जना भीमराया माझा भीमराया भारताला पाया माझा भीमराया भीमराया माझा भीमराया भारताला पाया माझा भीमराया माझं मत आहे या गाण्यावर माझ्या महिला मंडळ किंवा आपलं सगळ्यांनी इथे डान्स करावा नाचावा कारण जयंतीचा प्रोग्राम आहे करताल का करताल चष्मा काढू का दिसत नाही माझ्या भावना पोचत नाही चष्मा म्हणून उसळत्या रक्ताचा पाणीला प्रभाव गाडी लिहिली पेशवाई केलं वर्णी उसळत्या रक्ताचा पाणीला प्रभाव गाडी लिहिली पेशवाई केलं वर्णी इतिहासात 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 राम शूर महाराज आवाज यायला पाहिजे उसळत्या रक्ताचा पाणीला प्रभाव गाडी लिहिली पेशवाई केला वर्णिला इतिहासात 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 राम शूर महाराज जोरात आवाज आला पाहिजे उसळत्या रक्ताचा पाणीला प्रभाव गाडी लिहिली पेशवाई केला वर्णिला इतिहासात 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 राम शूर महाराज तुम्हाला आला ना आवाज जाधव आहे गायकवाड आहे त्याचे आपला शेलार बंधू आहे त्याचे आपली माणसं असा आवाज भीमाच्या मागणीचा आवाज कसा पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता कसं झालं उसळत्या रक्ताचा पाणीला प्रभाव गाडी लिहिली पेशवाई केला वर्णिला इतिहासात 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 राम शूर महाराज भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव उसळत्या रक्ताचा पाणीला प्रभाव गाडी लिहिली पेशवाई केला वर्णिला इतिहासात 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 राम शूर महाराज चालत नाही थोडीशी आवाज चांगला चाल थोडस बिघडलं ठीक आहे चालेल उसळत्या रक्ताचा पाणीला प्रभाव गाडी लिहिली पेशवाई केला वर्णिला इतिहासात 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 राम शूर महाराज भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव
भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव शहीद आहे तुमची यती शुद्राची आस बघत तुम्ही आमच्याकडे तुमच्या साडीला अहंकाराने 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 चिडला तो वेशभूषा बाजीराव. म्हणून काय बोलायचंय जोरात आवाज आला पाहिजे. आता थोडस मागे येतो येईल ना आवाज येईल का नाही. अर्धे तिकडे बसले विहारात बसून उसळ्याच्या रक्ताचा पाणीला प्रभाव गाडीली ती पेशवाई केला इतिहासात 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 शूर महाराज ये भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव शिवाजी वाढू दे तुमचे राजे आम्ही धोयो तुम्ही बदले मार का देता तुमच्या जागी लावू असा प्रणात अहंकाराने 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 चिडला तो अहंकाराने चिडला तो कोण शेंडीचा बाजीराव अहंकाराने चिडला तो वेशभूषा बाजीराव. क्या बात है वन मैन आर्मी जोरात येणार उसळ्याच्या रक्ताचा पाणीला प्रभाव गाडीली ती पेशवाई तेलावर निघा इतिहासात 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 जराव शूर महाराज नाव. ए भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले 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 भीमा कोरेगाव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोरदार टाळ्या प्रवीण दादासाठी झाल्या पाहिजे. प्रवीण दादा एक मिनिट आहे. मंडळ आभारी मनपूर्वक धन्यवाद. मनीषा जाधव यांच्याकडून 200 रुपये धम्मदान या गीतासाठी धन्यवाद. ईश्वरजी धुळे आरपीआय अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाचं धम्मदान या गीतासाठी आलेलं आहे. धन्यवाद. मित्रांनो प्रवीण दादासाठी 2 शब्द मी बोलतोय की जसं सुरुवातीला इंट्रोडक्शन करताना मी म्हटलो केडीएम रॉकस्टार म्हणून दादाला आपण ओळखतो. यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवरती त्यांचं चॅनल आहे. त्याच्यावरती तुम्ही सर्व त्यांचे लाईव्ह स्टेज प्रोग्रामचे व्हिडिओज बघू शकता, अल्बम्स बघू शकता. तर त्यांनी भीमाच्या पोरांचा जय भीमवाल्यांचा नाद नाही करायचा उत्कर्ष शिंदे यांच्यासोबत ती सिरीजचं हे गाणं जबरदस्त व्हायरल झालेलं दादाचं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच भीमा कोरेगाव मधुर शिंदे यांच्यासोबत सुद्धा हे गाणं त्यांचं हिट झालेलं आहे आणि अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटीज बरोबर मोठमोठे कार्यक्रम त्यांनी गाजवलेले आहेत. जसं आजचा आपण सगळ्यांनी अनुभव घेतलाच. तर तुम्हाला दादाचे सॉंग बघायचे असतील तर तुम्ही यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरती केडीएम रॉकस्टार या नावाने सर्च करू शकता, सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद दादा. जोरदार टाळ्या. तर पुन्हा एकदा वळूया पुढील गीताकडे.
सर्वांना नाचण्यासाठी तुमचे पाय आपोआप उठणार आहे. ते आपण असं म्हणतो की लोकगीत आहे. आपल्या बाबासाहेबांचं ते लोकगीत आपण मानतो. प्रत्येक कार्यक्रमात ते गाणं वाजतं, हमखास वाजतं आणि त्या गाण्याशिवाय त्या गीताशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही. असं अजरामर गाणं पुन्हा एकदा आपल्या समोर. उमर में बाली बोली बाली शेर की चोरी हूँ. उमर में बाली बोली बाली शेर की चोरी हूँ. अजबी मराठ की बेटी में तो जय भी मवाली हूँ. अजबी मराठ की बेटी में तो जय भी मवाली हूँ. उमर में बाली बोली बाली शेर की चोरी हूँ. उमर में बाली बोली बाली शेर की चोरी हूँ. अजबी मराठ की बेटी में जय भी मवाली हूँ. अजबी मराठ की बेटी में जय भी मवाली हूँ. कितनी छोटी हूँ मैं, गुणवान की बेटी हूँ मैं. कितनी छोटी हूँ मैं, गुणवान की बेटी हूँ मैं. प्रेम का रस बरसाऊं वैसी प्रेम की बोली हूँ. प्रेम का रस बरसाऊं वैसी प्रेम की बोली हूँ. अजबी मराठ की बेटी में तो जय भी मवाली हूँ. अजबी मराठ की बेटी में तो जय भी मवाली हूँ. मैं हरदम हंसती रहूं, हर दिल में बसती रहूं. मैं हरदम हंसती रहूं, हर दिल में बसती रहूं. खुद धर्म के गुलशन की मैं वो हरियाली हूँ. खुद धर्म के गुलशन की मैं वो हरियाली हूँ. अजबी मराठ की बेटी में तो जय भी मवाली हूँ. अजबी मराठ की बेटी में तो जय भी मवाली हूँ. दुश्मन भी मुझसे डरे, अरे टकराए तो मरे. दुश्मन भी मुझसे डरे, अरे टकराए तो मरे. तीर की हो दुश्मन का सीना मैं वो गोली हूँ. तीर की हो दुश्मन का सीना मैं वो गोली हूँ. अज भीमराव की बेटी मैं तो जय भी मवाली हूँ. अज भीमराव की बेटी मैं तो जय भी मवाली हूँ. उमर में बाली भोली बाली शेर की चोरी हूँ. उमर में बाली भोली बाली शेर की चोरी हूँ. अज भीमराव की बेटी मैं तो जय भी मवाली हूँ. अज भीमराव की बेटी मैं तो जय भी मवाली हूँ. और नीला झंडा हाथ में लेके निकलने वाला हूँ. नीला झंडा हाथ में लेके निकलने वाला हूँ. तू जय भीम वाली है तो मैं भी जय भीम वाला हूँ. तू जय भीम वाली है तो मैं भी जय भीम वाला हूँ. तू जय भीम वाली है तो मैं भी जय भीम वाला हूँ. तू जय भीम वाली है तो मैं भी जय भीम वाला हूँ. कई बार मेरा घर जला, अंगार में मैं हो पला. कई बार मेरा घर जला, अंगार में मैं हो पला. मुझे मन का टोका मिला, फिर भी मैं आगे बढ़ा. फिर भी मैं आगे बढ़ा. आग मुझे घबराए वो मैं आग बोला हूँ. आग मुझे घबराए वो मैं आग बोला हूँ.
अरे भीमराव बे चलता मैं तो जय वाला हूँ, भीमराव बे चलता मैं तो जय वाला हूँ, भीमराव पे चलता मैं तो जय भीम वाला हूँ, भीमराव पे चलता मैं तो जय भीम वाला हूँ। जय समान परिसमान ओ जय समान परिसमान सुखात करून त्याग आणि सुखात करून त्याग तुला अभिमान बनवलं वाघ का फिरतो सलाया माग, तुला अभिमान बनवलं वाघ का फिरतो सलाया माग, तुला विमान बनवलं वाघ का फिर कुठला गया वाघ, तुला विमान बनवलं वाघ का लपतो मागण्या वाघ। जय समान परिसमान ओ जय समान परिसमान सुखात करून त्याग आणि सुखात करून त्याग तुला अभिमान बनवलं वाघ का अभिमान बनवलं वाघ का फिरतो सलाया माग, तुला विमान बनवलं वाघ का फिर कुठला गया माग, तुला विमान बनवलं वाघ का फिर कुठला गया माग। तू मुसाया दिसतो तू भीमयाई, तू भीमानुयायी, तू भीमानुयायी, तुझी डरकाळी काय तशी पडत नाही, परत नाही, कधी परत नाही। अंग धटकून उठ गरजून अंग धटकून उठ गरजून आगे तोट वसंत स्वाट, आगे तोट वसंत स्वाट। असं का बोलायचं? 33 कोटी देव असतील त्या हिंदुस्थानाच्या आवारात, 33 कोटी देव असलेल्या हिंदुस्थानाच्या आवारात, पण फक्त बुद्धांच्या मूर्त्या आहेत. साऱ्या ईश्वरच साऱ्या ईश्वरच तुला अभिमान बनवलं वाघ का फिरतो सलाया माग, तुला अभिमान बनवलं वाघ का फिरतो सलाया माग, तुला विमान बनवलं वाघ का फिर कुठला गया माग, तुला विमान बनवलं वाघ का फिर कुठला गया माग। विद्यापती देश धनवान दिलवान भारी गुरुवान, विद्यापती देश धनवान कटवीला सोन्यानं संसार भीमा करवान, कटवीला सोन्यानं संसार भीमा करवान, सोन्याचा संसार भीमा करवान, पृथ्वीला सोन्याचा संसार भीमा करवान। ये शिलवान भारी गुरुवान विद्यापती देश धनवान, दिलवान भारी गुरुवान विद्यापती देश धनवान, कटवीला सोन्यानं संसार भीमा करवान, कटवीला सोन्यानं भीमा करवान, नटुरीला तुझा माझा भीमाच्या नावानं, नटुरीला तुझा माझा भीमाच्या नावानं। नंदन 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 वत रमत नंदन, नंदन नंदन वत रमत नंदन, नंदन नंदन वत रमत नंदन, हे नंदन नंदन होत रमत नंदन, विमाट संसारी फुल नंदन, भीमन संसारी कसली पूर चांदन, भीमन संसारी कसली पूर चांदन, भीमन संसारी कसली पूर चांदन। नंदन नंदन वत रमत नंदन, हे नंदन नंदन होत रमत नंदन, विमाट संसारी कसली फुल नंदन, भीमन संसारी कसली पूर चांदन, कसली पूर चांदन, भीमन संसारी कसली पूर चांदन।
आणि असता मुलगा तिरी पारपाडी करत व्यापारी आणि असता मुलगा तिरी पारपाडी करत व्यापारी पाणी समान शेंदन असर माझ नांदन पाणी समान शेंदन असर माझ नांदन हे विवाद संसारी कसं दूर साधन संसारी कसं दूर सगळे नाश्ता सोडून तुमच्याकडे खास त्याचा रुबाब राजेशाही तुटा मुठात रोजत राही त्याचा रुबाब राजेशाही तुटा मुठात रोजत राही जगात गाजा वाजा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा 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 रुबाब राजेशाही तुटा मुठात रोजत राही त्याचा रुबाब राजेशाही तुटा मुठात रोजत राही जगात वाजा वाजा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा 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 असं का बोलायचंय कि हम जब चलते हैं तो तूफान को हिला देते हैं हम जब चलते हैं तो तूफान को हिला देते हैं हम जब चलते हैं तो पहाड़ों को भी हिला देते हैं हमें बदलने की कोशिश मत करना हमें बदलने की कोशिश मत करना क्योंकि हम जब बदलते हैं तो पूरा इतिहास बदल जाता है पूरा इतिहास बदल जाता है त्याच्या पाण्याची होती रे चाले माझी पाण्याला लावली धारे त्याची पाण्याची होती रे पाण्याला लावली तलवार केलं त्याने हातात लपेल एकटाच लढला छाती टोकून तलवार केलं त्याने हातात लपेल एकटाच लढला छाती टोकून माझ्या फोडी मुक्या वागा जाता जगात गाणं वागा इथे आवाज आला पाहिजे पण जाता जगात गाजा वाजा जाता जगात गाजा वाजा जाता जगात गाजा वाजा भीमराव एक राजा जगात गाजा वाजा भीमराव एक राजा जगात गाजा वाजा भीमराव एकच 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 राजा आनंद आहे गाणं नाही गायलं तुम्ही नाचताय खूप आनंद आहे या गोष्टीचा नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला आता कमी नाही नोटाला आता कमी नाही नोटाला कोणाची नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला आता कमी नाही नोटाला हॅलो हॅलो या ठिकाणी रुपेशजी जाधव महापौर साहेबांचं आगमन झालेलं आहे तरी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे मंडळाच्या वतीने साहेब आपलं धन्यवाद साहेब असेल पुढे 2 मिनिटं घेऊ का गाणं पुढे
माझ्या भीमाची पुण्याई अंगी सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंगी सोन्याची बोटाला, अगदी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला नव्हतं मिळत बोटाला आता कमी न नोटाला, नव्हतं मिळत बोटाला आता कमी न नोटाला, आता कमी न नोटाला, आता कमी न नोटाला. कोणाची पुण्याई आहे? क्या बात. सगळे स्केल मध्ये आहेत. सगळे स्केल मध्ये आहेत. नव्हतं मिळत बोटाला आता कमी न नोटाला, नव्हतं मिळत बोटाला आता कमी न नोटाला, आता कमी न नोटाला, आता कमी न नोटाला. कोणाची पुण्याई आहे? माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला. मागच्या माझ्याकडे बांधव असेल, ज्यांना नाचायची इच्छा असेल त्यांनी यायचं सगळ्यांनी. आज आपला कार्यक्रम हा जल्लोषात आहे, सगळे नाचायला यायचंय या. कोणी बाईक फिरवतो चार चाकी फिरवतो, कोणी बाईक फिरवतो चार चाकी फिरवतो, दिन रात मोठे पण हात मिळवतो, दिन रात मोठे पण हात मिळवतो. आता पोरी लावी ती, आता पोरी लावी ती लाली ओठाला, आता पोरी लावी ती लाली ओठाला, लाली ओठाला, लाली ओठाला. कोणाची पुण्याई आहे? कोणाची पुण्याई आहे? हॅलो. महापौर रुपेशजी जाधव साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. मागचे पण आला तर तरी चालते, हसला तिथे लांबून बसून हसू नका, येऊ शकता. माझ्या भीमाची पुण्याई आणि सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई आणि सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला. ये नाचो, अरे बाबा की जयंती है. नवयुवक बौद्ध संघ व विदाशा महिला मंडळ आतोळे यांच्यातर्फे आम्हाला इथे कार्यक्रमाची साठी म्हणजे कशाचा प्रोग्राम दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. नाही जायाचा आमचा मामाचा वास, नाही जायाचा आमचा गावाचा वास, बिन पगारी चाकरी होती 24 तास, बिन पगारी चाकरी होती 24 तास. आता सुगंध येतो या सुटमुट पोटाला, आता सुगंध येतो या सुटमुट पोटाला, या सुटमुट पोटाला, त्या सुटमुट पोटाला. माझ्या भीमाची पुण्याई सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला. राजाराणीच्या जोडीला पाठमंजली माडीला, राजाराणीच्या जोडीला पाठमंजली माडीला.
आहे कोणाचं योगदान, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, 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 आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. पंचपक्वान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम, शिळ तुकडं कारलं त्यानं करतोय सलाम. पंचपक्वान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम, शिळ तुकडं कारलं त्याला करतोय सलाम. तुला उगाच नव्हती कुठं मंदिरा चवडीला, तुला मुखाच नव्हती कुठं मंदिरा चवडीला. आणि आमच्या दादाकडून एक लाईन गाण्याची इच्छा आहे. आहे कोणाचं योगदान, यावरती दादा तुमच्याकडून इच्छा आहे एक लाईन ऐकायची. दादा तुमच्याकडून इच्छा आहे एक लाईन ऐकायची. आहे कोणाचं योगदान, एक लाईन तुमचं. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. हे राजा कोणाचा भिकारी अटाली अमरदारी, या माडीत गाडीत आबा शंकर मदारी. कुळाचा भिकारी अटाली अमरदारी, या माडीत गाडीत आबा शंकर मदारी. कटवरूच करतोच उद्या केल्याच्या नवडीला, कटवरूच करतोच उद्या केल्याच्या नवडीला. असं का म्हणायचंय कि यकीनन अगर मेरे भीम ना होते तो देश की आजादी ना होती. यकीनन अगर मेरे भीम ना होती तो देश की आजादी ना होती. बात मेरे बाबा की मानते तो देश की बर्बादी नहीं होती. चली आई है आजादी दुल्हन बनकर, चली आई है आजादी दुल्हन बनकर, मगर कैसे मेरा भीम अगर दुल्हा ना होता तो ये शादी ना होती, ये शादी ना होती. तू कुळाचा भिकारी अटाली अमरदारी, या माडी गाडीत आबा शंकर मल्हारी. जत्रा उरूस करतोच तुझ्या पेड्याच्या वाडीला, जत्रा उरूस करतोच तुझ्या पेड्याच्या वाडीला. आहे कोणाचं योगदान, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. राणीच्या जोडीला आग बदली माडीला, राणीच्या जोडीला आग बदली माडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, 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 आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. उद्याचा एक स्टेटस ठेवलेला आहे, स्टेटस वरून सगळ्यांना उद्याचं आमंत्रण तुम्ही द्या एवढी विनंती. उद्या ठीक 5 वाजता 4:30 वाजता ठिकाणामध्ये जमायचं आणि इकडनं आपल्याला 5 वाजता आपण गेटच्या इकडनं मिरवणूक काढायची आपल्याला. रमेश शेलारने तिकडे एक चांगला कार्यक्रमचं आयोजन केलं. उद्याला आमदार सुशिष्टा किंवा इकडे टाकून होती, त्यांच्या हातून 200 मुलांना नोकरीचं आपण वेतन देत आहोत. रमेशसाठी टाळ्याने स्वागत. आणि महिंद्रा अँड महिंद्रा आपली मुलं आहेत
फक्त नगरपालिकेत शिपाई सफाई याच्यासाठीच देतात. एवढे बोर्ड मारून मला वाटतं गावात किती आले. लोक 200 गावाचं बजेट असतात. आपल्या एवढ्या मुलांना चांगली संधी होती केंद्रामध्ये डायरेक्ट जॉब 200 मुलांना नोकरीचं डायरेक्ट लेटर उद्याला 6 ते 7 वाजता जेव्हा आमदाराचे त्यांचे अजून देणार आहेत. तर हे पुन्हा एकदा धर्मेश साठी स्वागत करा. उद्या तसंच कामगार दिन आणि निमित्ताने आपल्या ऑफिस जवळ रक्तदान शिबिर आणि तिथे कामगारांचा महानगरपालिकेचे कामगार आहेत त्यांचा तिथे सन्मान करणार आहे. त्याची पण सर्वांनी व्यवस्था. मनपूर्वक धन्यवाद. सन्माननीय माजी महापौर रुपेशजी जाधव साहेब, या मंडळाचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक वेळोवेळी आपलं मंडळाला लाभत असतं. आणि सदर कार्यक्रमात जेवढे पण गाणे झाले त्या सर्व गाण्यांना साहेबांकडून संबोधन आलेलं आहे. आणि असंच मार्गदर्शन आणि आपले आधार या मंडळासाठी असावेत, आशीर्वाद असावेत अशा अपेक्षा. धन्यवाद. मित्रांनो, हा जो कार्यक्रम आज आपण इथे बघितला, ज्यांच्या माध्यमातून हा जो ऑर्केस्ट्राचा प्रोग्राम सादर होतोय ते आमचे टीम लीडर म्हणजे ऑर्केस्ट्रा न्यू झंकार बीटचे सर्वेसर्वा श्री सुरेशजी पाटील यांच्यासाठी सर्वांनी एक जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सुरेश दादा पाटील यांच्या माध्यमातून हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. आणि या आजच्या कार्यक्रमाचे जे काही फोटोज व्हिडिओज आहेत ते तुम्हाला त्यांच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवरती बघायला मिळतील. सुरेश पाटील या नावाने तुम्ही न्यू झंकार बीट यूट्यूबला सर्च करू शकता आणि फेसबुक, इंस्टाग्रामला सुरेश पाटील या नावाने सर्च करू शकता. तुम्हाला आजच्या कार्यक्रमाचे आणि याच्या आधीचे पण जेवढे त्यांनी कार्यक्रम केले त्याचे फोटोज, व्हिडिओज बघायला मिळतील. सुरेश पाटील दादा हे अनेक सेलिब्रिटी कलाकारांना घेऊन गेली 20 वर्ष, 2 दशक या संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचं कार्य घडतं. एक जोरदार टाळ्या आणि विशेष आभार अनिकेत जाधव यांचं मी मानीन, ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून इथे आम्हा सर्वांना हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल, आणि कार्यक्रमासाठी रुपेशजी जाधव यांचं सुद्धा अनमोल सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मंडळाच्या वतीने मी मानतो. धन्यवाद. यानंतर इथे एक सरप्राईज परफॉर्मन्स आता आपण बघतोय याची मोठीचा. विद्ये विना गेली मती सांगतो ज्योतिबा, विद्ये विना गेली मती सांगतो ज्योतिबा, सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा हो दिवा, सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा हो दिवा, सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा हो दिवा. अक्षर ते मुकी होती मुके होते जान, हे अक्षर ते मुकी होती मुके होते जान, गुलामीचे सण होते गुलामीचे सण, सत्य शोधी ज्योतिबा ओळख स्वतःवा, अनोळख स्वतःवा लावा ज्ञानाचा हो दिवा, ओळख स्वतःवा लावा ज्ञानाचा हो दिवा, सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा हो दिवा, सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा हो दिवा. दिल्या घरी मेल्या बाया रूढीचे बंधन, दिल्या घरी मेल्या बाया रूढीचे बंधन, विद्यापणी मेल्या बाया धर्माचं गोंधन, विद्यापणी मेल्या बाया धर्माचं गोंधन, हे लढाची साऊ ज्योती वाचविले जीवा, लढाची साऊ ज्योती वाचविले जीवा.
अन वाचवले जीवाला वचनाचा हो दिवा वाचवले जीवाला वचनाचा हो दिवा सांगतो ज्योतिबाला वचनाचा हो दिवा विद्ये विना गेली मती सांगतो ज्योतिबा विद्ये विना गेली मती सांगतो ज्योतिबा सांगतो ज्योतिबाला वचनाचा हो दिवा 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 सांगतो ज्योतिबाला वचनाचा हो दिवा. हॅलो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कळकळीत. मित्रांनो, हा जो कार्यक्रम आपण इथे बघतोय तो आपण युट्यूबला सुद्धा बघू शकता. तो रेकॉर्डेड होते प्रकाश घवाडी या युट्यूब चॅनलवरती. प्रकाश ढवाली या युट्यूब चॅनलवरती आपण हा पूर्ण कार्यक्रम लाईव्ह बघू शकता. युट्यूबला त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे. तो ज्यांना कोणाला कार्यक्रमाबद्दल फोटो, व्हिडिओ किंवा स्क्रीनशॉट बघायचे असतील तर तुम्ही या चॅनलवरती जाऊन बघू शकता. धन्यवाद. हॅलो, तर पुन्हा एकदा आपण वळूया दिनगीताकडे. आणि ते लोकप्रिय गीत, हे तुम्हा सर्वांचं आवडतं लाडकं गीत. खाकेतल्या करू हातात झाडणार तोय वर्षणाची पाठी कपडा ना लतार खरखट भत्ता क्वचित होती मन मोठी माया भीमान माया बापान विमान मान सोन्यानं भरली होती माया भीमान विमान मान सोन्यानं भरली होती माया भीमान विमान मान सोन्यानं भरली होती माया भीमान विमान मान सोन्यानं भरली हाताच्या लेकरू हातात झाडणार तोय वर्षणाची पाठी कपडा ना लतार खरकट भत्तार क्वचित होती मन मोठी माया भीमान माया बापान विमान मान सोन्यानं भरली होती माया भीमान विमान मान सोन्यानं भरली होती विमान विमान मान सोन्यानं भरली होती माया भीमान विमान मान सोन्यानं भरली होती. मुडके दुखडीने होती माय मुडकी दाटी वाटल्या दुखडाने होती माय लटका गाठी मुडके दुखडीने होती माय मुडकी दाटी वाटल्या दुखडाने होती माय लटका गाठी अरे पोरग झालं काही पण सुना झालं काय पिढी सांगतात त्यानं गोष्टी अरे पोरग झालं काही पण सुना झालं काय पिढी सांगतात त्यानं गोष्टी माया भीमान माया बापान विमान मान सोन्यानं भरली होती माया भीमान विमान मान सोन्यानं भरली होती माझ्या विमान विमान सोन्यानं भरली होती माझ्या विमान विमान सोन्यानं भरली होती.
वाटी